नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये डिस्टन्स AC इज इक्वल्स टू 10, distance AC is equals to 10, distance CB is equals to 8 and find distance A, B. विचारले काय तुम्हाला find distance A, B considering all possibilities. Considering all possibilities या वर्डचा मीनिंग एकतर A, B, C असतील किंवा A, C, B असेल किंवा B, A, C असेल. कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीजचा अर्थच काय, हे जे 3 कोलिनियर पॉइंट्स आहेत ते A आणि C च्या इन बिटवीन B असेल, B आणि C च्या इन बिटवीन C असेल किंवा C आणि B आणि C च्या इन बिटवीन ए असेल. ह्या तुम्हाला तिन्ही पॉसिबिलिटीज टॅली करून बघाव्या लागतील आणि त्यामध्ये डिस्टन्स ए बी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. केस फर्स्ट मध्ये आपण बघू. पॉइंट्स ए बी सी आर सच दॅट, पॉइंट्स ए बी सी आर सच दॅट ए बी सी आर कोलिनियर. हा आहे तुमचा बी, हे सी बी हे डिस्टन्स आहे 8, ए सी हे डिस्टन्स आहे 10. Therefore, distance A, C is equals to distance AB, A, B plus distance B, C. Distance A is equals to distance A, B plus distance B, C. AC आपल्याला हा पूर्ण AC घेते मी. Distance AC is equals to AB plus BC. AC किती दिलाय तुम्हाला? Therefore, 10 is equals to distance AB आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. प्लस डिस्टन्स BC, BC किती आहे तुमचा 8. Therefore, distance A, B is equals to 10 minus 8. Therefore, distance AB, A, B is equals to 2. या फर्स्ट कंडिशन मध्ये जेव्हा पॉइंट्स ए बी सी कसे असतील, ए बी आणि सी असतील, ए बी सी असे कोलिनियर असतील, तेव्हा आपल्याला दिलेले डिस्टन्स आपण पुटअप केले आणि डिस्टन्स आपण ए बी फाइंड आउट केला. नेक्स्ट पॉइंट्स A, B, C are such that A, C, B are collinear. आपल्याला कसे दाखवायचे? A, C आणि मग B. A to C किती आहे डिस्टन्स तुम्हाला दिलंय 10 आणि C to B किती आहे डिस्टन्स 8. Therefore, distance A, B is equals to AB. आपण पूर्ण डिस्टन्स काय बघतोय? AB is equals to AC plus BC किंवा CB. डिस्टन्स A, C प्लस डिस्टन्स B, C किंवा CB असेल तरी चालेल. AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स AB ऍज इट इज लिहून घ्या. इज इक्वल्स टू डिस्टन्स AC किती आहे 10 प्लस डिस्टन्स BC किती आहे किंवा CB किती आहे 8. Therefore, distance AB is equals to 10 plus 8, 18. इथे जेव्हा ए बी सी असे कोलिनियर होते तेव्हा डिस्टन्स ए बी किती मिळाला? 2 मिळाला तुम्हाला. जेव्हा ए सी बी होते तेव्हा हा डिस्टन्स तुम्हाला ए बी किती मिळाला? 18 मिळाला. आता नेक्स्ट केस थर्ड मध्ये इकडे कसं घेतलेला आपण? ए बी सी हा बी इन बिटवीन ए आणि सी च्या घेतलेला, इथे सी इन बिटवीन ए आणि बी च्या घेतलेला. आता बी आणि सी च्या इन बिटवीन ए घेऊया आपण. पॉइंट्स ए बी सी आर सच दॅट बी, ए आणि सी. आपण नंबर लाईन ड्रॉ करू. हा घेऊ ए आणि हा घेऊ सी. ए आणि सी किती आहे? ए सी किती आहे 10 आहे आणि बी सी किती आहे 8 आहे. फ्रॉम डायग्राम डिस्टन्स बी सी इज ग्रेटर दॅन डिस्टन्स ए सी. हे बघा तुम्ही डायग्राम बघताय, डिस्टन्स हा बीसी काय आहे? मोठा दिसतोय, होय ना? कारण की आपण कसे पॉईंट घेतले? बी ए नंतर सी घेतला आपण. ए कुठं आहे? इन बिटवीन बी आणि सी च्या आहे. मग बी ए सी मध्ये बी ए सी किती दिलाय? बीसी किती दिलाय तुम्हाला? 8 दिलाय आणि एसी किती आहे 10 आहे. हा एसी किती आहे 10 आहे, बीसी किती दिलाय 8 दिलाय. मग इथे फ्रॉम डायग्राम काय दिसते तुम्हाला? हा बीसी मोठा दिसतोय एसी पेक्षा, होय ना? काय दिसते फ्रॉम डायग्राम? बीसी इज डिस्टन्स बीसी इज ग्रेटर दॅन डिस्टन्स एसी. पण हे योग्य आहे का? हे 10 आहे आणि हे डिस्टन्स किती आहे? 10 युनिट आहे. हे डिस्टन्स किती आहे? 8 युनिट आहे. इकडे झालंय काय? हा 10 युनिट छोटा झालाय आणि हा 8 युनिटच मोठा झालाय. मग फ्रॉम डायग्राम बीसी डिस्टन्स बीसी इज ग्रेटर दॅन डिस्टन्स एसी विच इज नॉट पॉसिबल. Which is not possible. Therefore, point A is not in between
points B and C. Point A is not in between points B and C. Therefore, answer काय आलं तुमचं? Distance A, B is equals to 2 or distance A, B is equals to 18. काय मिळालं तुमचा आन्सर? डिस्टन्स ए बी एक तर 2 युनिट असेल किंवा डिस्टन्स इथे किंवा डिस्टन्स ए बी इज इक्वल्स टू काय असेल 18 युनिट्स असतील. आलं लक्षात? एक तर तो 2 येईल किंवा तो 18 येईल. आलं का लक्षात? हे एक्झाम्पल आपल्याला त्यांनी दिलाय 2 डिस्टन्स आणि आपल्याला फाइंड करायचं आहे अजून एक डिस्टन्स. त्यांनी दिलाय बीसी आणि दिलाय आपल्याला बीसी दिलाय आणि एसी दिलाय. आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं? ए बी फाइंड आउट करायचं होतं विथ ऑल पॉसिबिलिटीज. विथ ऑल पॉसिबिलिटीज म्हणजे 3 जर पॉइंट्स आहेत, 3 पॉइंट्स मध्ये ए आणि बी च्या मध्ये सी येईल किंवा बी आणि सी च्या मध्ये ए येईल किंवा ए च्या आणि सी च्या मध्ये बी येईल. ह्या तिन्ही पॉसिबिलिटीज आपण टॅली करून बघितल्या. यामध्ये आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट झाला, यामध्ये दुसऱ्या केसमध्ये पण फाइंड आउट झालं. पण केस 3 मध्ये हे डिस्टन्स मोठं आलं, 8 युनिट मोठं आलं 10 युनिट्स पेक्षा, विच इज नॉट पॉसिबल. म्हणजेच काय? पॉइंट ए इज नॉट इन बिटवीन पॉइंट्स बी अँड सी. देअरफॉर आन्सर काय येणार आहे? एक तर डिस्टन्स ए बी इज इक्वल्स टू 2 और डिस्टन्स ए बी इज इक्वल्स टू 18. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला पॉइंट्स एक्स वाय झेड हे कोलिनियर दिले. एक्स वाय डिस्टन्स दिले, वाय झेड डिस्टन्स दिले आणि फाइंड करायचंय डिस्टन्स एक्स, झेड. तुम्हाला आपण आता लास्ट एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये कसं केलं, सेम ऍज इट इज प्रोसिजर तीच आहे. यावेळेस पण आपल्याला तिन्ही पॉसिबिलिटीज आपण बघाव्या लागतील. कुठला पॉइंट मध्ये आहे दुसऱ्या दोघांच्या हे आपल्याला प्रत्येक वेळेस फाइंड आउट करावं लागेल आणि मग हे डिस्टन्स आपल्याला मिळेल. आलं लक्षात तुमच्या? क्वेश्चन नंबर जसा 4 केलाय सेम ऍज इट इज क्वेश्चन नंबर आपला 5 आपण तसा सॉल्व्ह करणार आहे 3 केस मध्ये. चला स्टार्ट करूया आता. केस फर्स्ट मध्ये पॉइंट्स एक्स वाय झेड आर सच दॅट पॉइंट्स एक्स वाय झेड आर सच दॅट एक्स वाय आणि झेड. आपण कसे घेणार? फर्स्ट पॉइंट एक्स वाय झेड आपण नंबर लाईन ड्रॉ करूया. इथे आहे एक्स टू वाय 17 आहे आणि वाय झेड 8 आहे. एक्स हा वाय आणि हा झेड. एक्स टू झेड किती आहे? हे 17 आहे आणि वाय झेड किती दिलाय तुम्हाला? 8 दिलाय. देअरफॉर लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण जसं केलं ना सेम ऍज इट इज आपण इथे पण तसंच करणार आहोत. डिस्टन्स एक्स झेड, एक्स झेड पर्यंत पूर्ण डिस्टन्स घ्यायचा आहे आपल्याला. फाइंड आउट काय करायचंय? एक्स झेड फाइंड आउट करायचं. डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल्स टू एक्स वाय प्लस वाय झेड. डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. एक्स झेड आपल्याला फाइंड आउट करायचं. एक्स वाय आणि वाय झेडच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत, ऑलरेडी त्यांनी दिलेल्या आहेत, त्या पुटअप करायच्या इक्वेशन मध्ये. देअरफॉर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल्स टू 17 प्लस 8 इज इक्वल्स टू 25. आलं का लक्षात तुम्हाला? पॉइंट्स एक्स वाय झेड आर सच दॅट कसे घेतले? एक्स वाय झेड, एक्स आणि झेडच्या इन बिटवीन आपण वाय घेतलाय. पॉइंट्स एक्स वाय झेड आर सच दॅट एक्स झेड वाय असे पॉइंट घेऊया. एक्स झेड वाय आर कोलिनियर घेऊया. हा एक्स टू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, झेड फाइंड आउट करायचा आहे. एक्स हा झेड आणि हा आला वाय, हा आला वाय. दिलाय की तुम्हाला एक्स वाय दिलाय. हा एक्स पासून हा वाय दिलाय 17 आणि वाय आणि झेड दिलाय. हा किती आहे तुमचा? 8. एक्स वाय. देअरफॉर डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स झेड प्लस झेड वाय. डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय इज इक्वल्स टू एक्स वाय आपल्याला फाइंड आउट करायचं. एक्स वाय आपल्याला ऑलरेडी दिलाय, आपल्याला फाइंड आउट काय करायचं? एक्स झेड फाइंड आउट करायचं. एक्स वाय किती आहे तुमचा? 17. एक्स झेड ऍज इट इज प्लस झेड वाय. डिस्टन्स झेड वाय किती दिलाय तुम्हाला? 8. देअरफॉर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल्स टू 17 मायनस 8 इज इक्वल्स टू 9. इथे आपण काय घेतलं? एक्स वाय झेड असे कोलिनियर घेतले. इथे काय घेतलं? एक्स झेड वाय. झेड इन बिटवीन एक्स आणि वायच्या घेतलं. इथं वाय घेतलेलं ना इन बिटवीन, तसं आपण काय घेतलं? इथं झेड इन बिटवीन एक्स आणि वायच्या घेतलं. आता आपण काय करू? एक्स आणि वायच्या इन बिटवीन, सॉरी झेड आणि वायच्या इन बिटवीन एक्स घेऊ. इथे कसे घेतले आपण? एक्स वाय झेड, एक्स झेड वाय, आता झेड एक्स वाय. नंबर लाईन ड्रॉ करू आपण इथे. एक्स वाय किती दिलंय तुम्हाला? हा आहे 17
आणि झेड आणि वाय किती दिलंय तुम्हाला 8 फ्रॉम फिगर. लास्ट एक्झाम्पल मध्ये जसं केलं ना आपण सेम ऍज इट इजच आहे एक्झाम्पल. फ्रॉम फिगर डिस्टन्स झेड कॉमा वाय इज ग्रेटर दॅन डिस्टन्स एक्स कॉमा वाय. हे किती आहे एक्स वाय 17 आहे आणि झेड वाय किती आहे झेड वाय किती आहे 8 आहे. पण आपल्याला फिगर वरून दिसते काय झेड वाय हाच मोठा दिसतोय एक्स वाय पेक्षा. झेड वाय हा मोठा आहे एक्स वाय पेक्षा विच इज नॉट पॉसिबल. विच इज नॉट possible. Therefore, point X is not in between Z and Y. Therefore, distance X comma Z is equals to 25 or distance X comma Z is equals to 9. काय आलं तुमचा आन्सर? एक तर तो 25 असेल किंवा 9 असेल. आलं लक्षात तुमच्या? आपण लास्ट क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण कसं केलेलं सेम ऍज इट इज तसंच आहे एक्झाम्पल. काही याच्यामध्ये जास्त असा बदल नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला काय दिलाय स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला काय करायचे प्रत्येक वेळेस आपण जसं आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5 मध्ये आपण स्वतःच फिगर ड्रॉ केली आणि मग टॅली करून आपण डिस्टन्स शोधले. इथे पण सेम तेच करायचं आहे. तर यांनी मेन्शन केले की स्केच प्रॉपर फिगर आणि मग तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स. लेंथ एसी दिले तुम्हाला इथं लेंथ एसी 11 आहे लेंथ बीसी 6.5 आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचे लेंथ एबी. आता आपण ड्रॉ करूया. एसी किती आहे 11. एसी दिली लेंथ तुम्हाला 11 आणि बीसी 6.5. 6.5. Therefore, distance AC is equals to distance AB plus distance B comma C. Distance AC किती आहे 11 is equals to distance AB फाइंड आउट करायचे आपल्याला A comma B plus BC किती आहे 6.5. 11 minus 6.5. Therefore, distance A comma B is equals to 11 minus 6.5. 4.5. Distance A comma B is equals to 4.5. That is length AB. Length AB is equals to 4.5. आपल्याला विचारले काय लेंथ विचारले ना त्यामुळे आपण लेंथच्या फॉर्म मध्ये लिहू लेंथ AB is equals to आलं तुमचं 4.5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 मधला दुसरा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. इफ आर एस टी आर कोलिनियर असतील तर लेंथ एस टी 3.7 दिले लेंथ एस टी 3.7 लेंथ आर एस 2.5. तर फाइंड आउट काय करायचे तुम्हाला लेंथ आर टी. आपण फिगर ड्रॉ करू. देअरफॉर डिस्टन्स आर एस टी आहेत ना आर टी घेऊया. डिस्टन्स आर कॉमा टी इज इक्वल्स टू डिस्टन्स आर एस प्लस डिस्टन्स एस टी. आर टी हा पूर्ण आर टी मध्ये डिस्टन्स आर टी इज इक्वल्स टू आर एस प्लस एस टी. आर एस प्लस एस टी. आर एस किती दिलाय तुम्हाला 2.5 प्लस एस टी किती दिलाय तुम्हाला 3.7. देअरफॉर डिस्टन्स आर कॉमा टी इज इक्वल्स टू 2.5 प्लस 3.7 6.2. डिस्टन्स आर टी इज इक्वल्स टू 6.2. आपल्याला काय विचारले लेंथ विचारले. देअरफॉर लेंथ आर टी इज इक्वल्स टू 6.2. हे आलं तुमचं आन्सर. लेंथ आर टी इज इक्वल्स टू 6.2 हे आलं तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 6 मधला आपण 3 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. 3 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये एक्स वाय झेड हे कोलिनियर दिलेत. एक्स वाय आणि झेड लेंथ एक्स झेड दिले तुम्हाला 3√7. लेंथ एक्स वाय दिले तुम्हाला √7 आणि फाइंड आउट काय करायचं लेंथ वाय झेड फाइंड आउट करायचे तुम्हाला. देअरफॉर डिस्टन्स हा एक्स वाय √7 दिलाय तुम्हाला आणि एक्स झेड 3√7 दिलेला आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे हा वाय झेड फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर एक्स कॉमा झेड इज इक्वल्स टू डिस्टन्स एक्स वाय प्लस वाय झेड. एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. एक्स झेड किती दिलाय तुम्हाला 3√7 दिलाय. एक्स वाय किती दिलाय तुम्हाला √7 दिलाय प्लस डिस्टन्स वाय झेड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर डिस्टन्स वाय कॉमा झेड इज इक्वल्स टू वाय झेड इकडे आणते आणि हा 3√7 मायनस 3√7 मायनस √7 हा वाय झेड ऍज इट इज ठेवला. √7 मी इकडे नेला फक्त मी उलट लिहिले. देअरफॉर डिस्टन्स
y, z इज इक्वल टू 3 रूट 7 मायनस रूट 7. हा रूट 7 आपण कॉमन काढू. 3 मायनस 1 रूट 7. हा रूट 7 मी काय केलं, कॉमन काढला. मग इथे 3 आहे, इथे कोण आहे, कोण नाही, म्हणजेच काय असणार आहे, 1 असणार आहे. मग 3 मायनस 1 आला इन ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काय काढलं आपण, रूट 7. म्हणजेच काय आलं, डिस्टन्स y, z इज इक्वल टू 3 मायनस 1 टू रूट 7. हे आलं तुमचं आन्सर. आपल्याला काय विचारले, लेंथ विचारले, डिस्टन्स विचारले का. Therefore, length yz is equals to 2 root 7. हे आलं तुमचं आन्सर. लेंथ yz is equals to 2 root 7. आलं लक्षात तुमच्या. जसं आपण 4 एक्झाम्पल नंबर 4, 5, 6 सेम ॲज इट इज आहे. इथे फक्त प्रत्येक वेळेस काय सांगितलं तुम्हाला, स्केच फिगर तुम्हाला दाखवावं लागेल आणि मग डिस्टन्स फाइंड आउट करावा लागेल. इथे डिस्टन्स फाइंड आउट करून मग आपल्याला लेंथ मध्ये मेन्शन करावं लागेल. आलं लक्षात क्वेश्चन नंबर 6 पर्यंत. या प्रॅक्टिस सेट मधला हा क्वेश्चन नंबर 7 अगदी लास्टचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय विचारले, विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. जर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर तुम्ही त्याच्यातून कोणतेही फिगर ड्रॉ करू शकता. आता इकडे बघा, इकडे एक पॉइंट, इकडे एक पॉइंट. कोलिनियर म्हणजे काय, एका लाईनवर असणारे कोलिनियर. हे कसे आहेत, हे नॉन कोलिनियर आहेत. नॉन कोलिनियर म्हणजे एका लाईनवर येणार नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी येणार. मासे असतील किंवा एक इकडे असेल, एक इकडे असेल, एक इकडे असेल, हा असा असेल, हा असा असेल, हा असा असेल, किंवा इकडे एक असेल, इकडे एक असेल आणि अगदी इकडे एक असेल. असे तिन्ही वेगवेगळे आहेत. त्याच्यातून काय, कोणती फिगर ड्रॉ होते बघा. प्रत्येक वेळेस काय ड्रॉ होतोय, प्रत्येक वेळेस तुम्हाला काय ड्रॉ करता येते, त्याच्यामध्ये ट्रायंगल. त्याचा आन्सर काय येणार आहे, 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स फॉर्म अ ट्रायंगल. फॉर्म अ ट्रायंगल. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन 7 पर्यंतचा पार्ट आपण पूर्ण कव्हर केलाय. याचबरोबर तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 इथे फिनिश झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 मध्ये बरेच एक्झाम्पल जे आहेत, जे ऍज अ होमवर्क म्हणून मी दिलेत, कारण की आपण 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेत. बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही घरी नक्की ट्राय करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्यामधली गोडी वाढणार नाही. आणि ते अगदी सोपं आहे म्हणून ऍज अ होमवर्क मी दिलेला आहे. जास्तीत जास्त पार्ट मी लेक्चर्स मध्ये कव्हर करण्याचा माझा प्रयत्न असतो. पण एक तर प्रॅक्टिस सेट हा 1.1 खूपच मोठा होता आणि ते सोपाच पार्ट आहे जो मी होमवर्कला तुम्हाला दिलाय. तुम्ही जरूर तुम्ही सॉल्व्ह करून बघा. जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करून बघाल ना, तेव्हा तुम्हाला स्वतःला पण कॉन्फिडन्स येईल की आपल्याला जमतं या गोष्टीचा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील, शिकवण्याची पद्धत सोपी वाटत असेल, तर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुम्हाला मी शिकवलेलं समजते, तर जरूर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जसे जॉमेट्रीचे लेक्चर्स आहेत तसेच अल्जेब्राचेही लेक्चर्स आहेत. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत त्यांनाही उपयोग होऊ दे. जरूर तुम्ही शेअर करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.